सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपली पॅड परीक्षा जी तिसरी पॅड परीक्षा होणार आहे म्हणजे संकलित चाचणी 2 या परीक्षेच्या दरम्यानच आपल्या सर्व शाळांमध्ये, सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 11, 15 व 22 एप्रिल 2026 रोजी पटपडताळणीसुद्धा होणार आहे। आणि ही पटपडताळणी दरम्यान पटपडताळणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याला ऑनलाईन त्याची लगेच जी उपस्थिती आहे, अटेंडन्स आहे विद्यार्थ्यांची, ती भरायची आहे। याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला जर नवीन असाल, भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका। जास्तीत जास्त आपल्या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांपर्यंत व शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत ही माहिती पोचवा, जेणेकरून पटपडताळणीचे काम सुलभ आणि सोयीचे होईल। संकलित चाचणी 2 पॅड 3 व पटपडताळणी आपल्याला 11, 15 आणि 22 या तारखेला जी करायची आहे, त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण आता बघणार आहोत। प्रथम आपल्याला क्रोमला जाऊन शाळेकडनंच आपल्याला हे उघडून घ्यायचे किंवा प्रत्येक पर्यवेक्षक यंत्रणेने जी शाळा व्हिजिटला पटपडताळणीला जाणार आहे त्यांनी मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला हे ओपन करता येणार आहे। education.maharashtra.gov.in या ठिकाणी तुम्ही गेलात, विभागीय लिंक ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या विभागीय लिंक आपल्याला दिसणार आहेत। विद्यार्थी आहे, स्कूल पोर्टल आहे, सगळं पोर्टल। त्यातून आपल्याला स्टुडंट पोर्टलला आपल्याला जायचं आहे, ते आपण सिलेक्ट करायचं आहे। ते सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला लगेचच लॉग इनसाठी स्टुडंट पोर्टलचं पेज उपलब्ध होईल। त्या ठिकाणी आपण ज्या शाळेत जाणार आहोत त्या शाळेचा UDIS नंबर, पासवर्ड आपण त्या मुख्याध्यापकांकडनं पर्यवेक्षणासाठी जे जाणार आहेत पटपडताळणीसाठी त्यांनी त्यांचा पासवर्ड घ्यायचा आहे आणि OTP टाकून आपण लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल, ज्या ठिकाणी आपल्याला स्टुडंट पोर्टल, UDIS नंबर, हेडमास्टरचं नाव हे सगळं आपल्याला दिसेल। पटपडताळणी करताना संबंधित अधिकारी यांनी प्रथम सरळ स्टुडंट पोर्टलमध्ये जाऊन आपल्याला जे लॉग इन झाल्याच्या नंतर बघा या ठिकाणी एक अटेंडन्स हा टॅब ओपन झालेला आहे नव्याने। या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये मार्क स्टुडंट अटेंडन्सला क्लिक केल्यानंतर मार्क स्टुडंट अटेंडन्स या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। ते झाल्याच्या नंतर आपल्याला पहिली स्टेप ही महत्त्वाची करायची आहे की व्हिजिटिंग ऑफिसर डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यामध्ये आपण तपासलेला जो अधिकारी जाणार आहे त्याची माहिती आपल्याला तिकडे भरायची आहे। त्याचं डेसिग्नेशन आपल्याला भरायचं आहे आणि जर पद दिसत नसेल तर आपल्याला अदर म्हणून सिलेक्ट करायचं आहे। तसेच पॅड स्कूल व्हिजिट असे टाकावे। रिमार्क असे दिलेल्या रिमार्कमध्ये इफ एनीमध्ये आपल्याला पॅड स्कूल व्हिजिट असं स्पष्ट लिहून टाकायचं आहे। सगळी माहिती भरून झाली व्हिजिटिंग ऑफिसरशी का सेव्ह अँड कंटिन्यू करायचे। आपल्याला त्या ठिकाणी मोबाईल नंबर वगैरे आपल्याला व्हिजिटिंग ऑफिसरशी सगळी माहिती भरावी लागते, नाव, मोबाईल नंबर, पद वगैरे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला हा डिटेल जे आहे ते सक्सेसफुली सेव्ह करायचे सक्सेसफुली। त्यामध्ये बघा इथे UDIS नंबर आहे, त्यानंतर ऑफिसरचं डेसिग्नेशन, हे सगळं जसं मग सांगितलं त्याप्रमाणे सगळं भरायचं आहे, सेव्ह करायचं आहे। आता पुढे काय करायचं आहे आपल्याला की आपल्याला स्टुडंट फिल्टरमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये जेवढ्या इयत्ता आणि तुकड्या आहेत त्यानुसार इयत्ता आणि तुकडीची अकॅडमिक इयर, स्टँडर्ड, डिव्हिजन निवडून लोड स्टुडंट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये बघा अकॅडमिक टाकलेलं आहे, स्टँडर्ड आपण सिलेक्ट करतोय, डिव्हिजन सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट स्ट्रीम आपल्याला जर 11, 12 असेल तर सिलेक्ट स्ट्रीम आहे आणि लोड करूया आपण। लोड स्टुडंट असं येते, आपल्याला त्या ठिकाणी स्टुडंटची सर्व माहिती आपल्याला लोड होणार आहे। यामध्ये बघा आपण लोड हे केल्यानंतर हे सर्व आपल्याला त्या इयत्तेची म्हणजे त्या इयत्तेमध्ये सगळी आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती इथे दर्शवली जाणार आहे। प्रथमतः आपल्याला या ठिकाणी सर्व मुलांचे प्रेझेंट हे ऑप्शन दिसत आहे। आपण प्रत्यक्ष वर्गात जाऊन
विद्यार्थ्यांची पडताळणी, ह्या प्रत्येक नावाच्या विद्यार्थ्यांची पडताळणी आपण करणार आहोत. ते वर्गात प्रेझेंट आहे का, प्रेझेंट असेल तर ते ॲज इट इज ठेवणार आहोत आपण. फक्त जो विद्यार्थी ॲबसेंट असेल त्या ठिकाणी आपण ड्रॉप डाऊन करून त्याकडे ॲबसेंट हा जो ऑप्शन आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. जर शाळेत परीक्षा झाली म्हणजे परीक्षेला विद्यार्थी सर्वच ॲबसेंट असेल तर मात्र आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ॲबसेंट म्हणून काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. बघा हे असे सगळे विद्यार्थ्यांचं आपल्याला जेवढे इथे 4 पेज आहेत तर त्या 4 पेजमध्ये जे पेजेस आहेत त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सिलेक्ट करायचं. जे ॲबसेंट विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्ट करायचं आहे. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला सबमिट अटेंडन्स हा ऑप्शनला आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर संबंधित तपासणी करणाऱ्या अधिकारी जे गेलेले असतील त्यांचा जो आपण मोबाईल नंबर टाकलेला असेल त्याचा शेवटी सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी एक OTP येतो आणि OTP जेव्हा आपण टाकणार त्यावेळेस आपल्याला त्या विद्यार्थ्यांचे जी अटेंडन्स आहे ती त्या ठिकाणी सबमिट होणार आहे. मात्र त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही बदल करता येणार नाहीत. ही लक्षात आपल्याला बाब घ्यायची आहे. आणि प्रेझेंट ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. फक्त जो विद्यार्थी ॲबसेंट आहे त्या विद्यार्थ्याला त्याच्या नावापुढे आपल्याला ॲबसेंट मार्क करायचं आहे. तसेच आपल्याला फोटोसुद्धा अपलोड करण्याची त्या ठिकाणी सुविधा दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत, शाळांपर्यंत व पर्यवेक्षक अधिकाऱ्यांपर्यंत पाठवा.